सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. अवकाळी पावसाचा जत तालुक्याला तडाखा, शेतकरी हवालदिल. तात्काळ मदतीची मागणी. जत तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके एका झटक्यात उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळी, आंबा, द्राक्षे, कांदा, गहू, ऊस तसेच भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे फळबागातील मोहर गळून पडला असून उभी पिके आडवी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. काही ठिकाणी गारपिटीमुळे पिकांची पूर्णतः नासधूस झाली आहे. शेडाळ येथील शेतकरी चिदानंद हावगोंडे यांचे बेदाणा पावसात वाहून गेल्याची घटना या संकटाची तीव्रता दर्शवते. मोठ्या मेहनतीने व खर्चाने तयार केलेला माल क्षणात नष्ट झाल्याने त्यांच्यासह अनेक शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक कुटुंबे उदरनिर्वाहाच्या चिंतेत सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी होत आहे. कृषी व महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतात पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण शेती धोक्यात आली असून पीक विमा, अनुदान व विशेष पॅकेज तात्काळ जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने या संकटाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.